धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या काही येणाऱ्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला एक मनोरंजन ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे आणि आपल्याला तो बघून खूपच आनंद सुद्धा होणार आहे. तर आता या भागामध्ये आपण असं बघणार आहोत, की आता सुधा ही आपल्या रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते. आता सुधासमोर आता वृंदाचा खोटा चेहरा म्हणजे तिच्यासमोर आलेला असतो आणि आता ती आपल्या रूममध्ये एकटीच अशी विचार करत असते आणि ती म्हणते, की मी जर सार्थकला वाईट साईड बोललीच नसती, तर माझा सार्थक इथून घर सोडून गेला नसता आणि तो तिथे त्या वर्तकांच्या घरी राहायला सुद्धा त्या मुलीबरोबर गेला नसता. आता मला त्याला काही वाईट बोलायलाच हवं नव्हतं, असं सुद्धा आता सुद्धा आता मनामध्ये विचार करीत असते. कारण की सुधाला आता सार्थकची खूपच आठवण येत असते. आता कारण की तिला आठवण आल्यामुळे ती वर्तकांच्या घरी सार्थकला भेटायला जाण्याची तिची तर काही हिंमतच नसते आणि ती म्हणते, की "मी वर्तकांच्या घरी सार्थकला कोणत्या तोंडाने भेटायला जाऊ? कारण की मी सार्थकला आणि त्या मुलीला खूप काही बोललेली आहे आणि त्यामुळेच आता सार्थक त्या मुलीला घेऊन तिथे राहायला सुद्धा गेलेला आहे." आता ती विचार करते, की मी जर सर्व काही सोडून जर सार्थकला माफ केलं आणि जर मी सर्व काही विसरून गेली, तर सार्थक तिला घेऊन नक्कीच आपल्या घरी राहायला येईल, असं सुद्धा आता विचार करीत असते. आणि आता पुन्हा सुद्धा विचार करते, की मी त्या नालायक वृंदाचं प्रमाणे नेहमी ऐकत गेली आणि मी माझ्याच मुलाचं वाटोळं करत गेली आणि मी जर त्या वृंदाचं आजपर्यंत ऐकत नसती आणि तिचं काही मनावर घेतलं नसतं, तर आज माझा सार्थक घर सोडून गेला नसता आणि तो माझ्यासोबत इथेच राहिला असता. आता मी त्या वृंदाचं एक काही ऐकणार नाही आणि मी माझ्या मुलाला घ्यायला जाणार, असं सुद्धा आपल्या मनामध्ये विचार करीत असते. पुन्हा सुद्धा विचार करते, जर मी माझ्या मुलाला लवकरात लवकर घरी घेऊन येणार, कारण की जर मी त्या वृंदाचा आतापर्यंत ऐकत गेली, तर माझ्या मुलाचं सुद्धा त्या अ, आदर्श आणि कविता सारखं वाटोळं होऊन जाणार आणि ते मला काही सहन होणार नाही आणि माझं सार्थकचं जर वाटोळं झालं, तर मला हे काही सहन होणार नाही, असं सुद्धा आता विचार करीत असते. त्यामुळे ती आता मनामध्ये म्हणते, की मी आता सार्थकला घ्यायला वर्तकांच्या घरी जाणार, असं सुद्धा म्हणते. तेव्हा आता सकाळी आता सुद्धा आपले कामं लवकर-लवकर आटपते आणि ती आदर्श बरोबर वर्तकांच्या घरी आता जायला निघते. तेव्हा आता आदर्श आता सुधाला खूप काही गाडीमध्ये तो समजून तिला सांगत असतो. तेव्हा आता सुधा आता आदर्शला म्हणत असते, "ठीक आहे आदर्श बाळा, मी काही असं काही बोलणार नाही आणि मी सगळ्यांसोबत चांगलीच बोलणार आणि मला सुद्धा वाटते, की सार्थक आता इथे घरी राहायला यावं म्हणून." तेव्हा आता सुधा आता आदर्शसोबत आता वर्तकांच्या घरी गेलेली असते. आता वर्तकांच्या घरी गेल्याच्या नंतर आता आ मालती आणि अण्णा तिचं खूप काही पाहुणचार त्यांचं करते आणि आता तिथे गेल्याच्या नंतर आता आनंदी आता सुधाच्या समोर येते आणि ती तिच्या पाया लागते. तेव्हा आता पाया लागल्याच्यावर आता सुधा तिला भरपूर आशीर्वाद देते. तेव्हा आता आनंदीला सुद्धा मनामध्ये थोडा विचार येते, की आई मला कधीच पायासुद्धा लागू देत नाही. मग आज असा कोणता चमत्कार झालेला आहे, जर त्या मला पाया लागू देत आहे. तिच्या मनात सुद्धा असा थोडासा विचारच येत असतो. आता हे बघून सार्थकला खूपच आनंद झालेला असतो आणि आता सुधा आता हात जोडून आता आनंदीची माफी मागते आणि म्हणते, की "मी आजपर्यंत तुझ्यासोबत जे काही वाईट केलं, त्याच्यासाठी मी तुला भरपूर माफी मागते आणि मी आता यानंतर तुला असं काहीच बोलणार नाही आणि ती मी तुला नेहमी माझी सून म्हणून आता एक्सेप्ट करणार, असं सुद्धा आता म्हणत असते. आता सुद्धा मनामध्ये विचार करते, की कशी असो तरी ही मुलगी माझ्या घराण्याची सून आहे आणि मी तिला एक्सेप्ट करणार, असं सुद्धा ती आता मनामध्ये विचार करीत असते. त्यामुळे आता ती आनंदीला भरपूर आशीर्वाद देते आणि म्हणते, की तुम्ही दोघंही आता सार्थक आणि तू माझ्या घरी चला, मी तुम्हा दोघांना घ्यायला आलेली आहे, असं सुद्धा आता ती म्हणत असते. आता हे बघून तर सार्थकला खूपच आनंद झालेला असतो. आता मित्रांनो आणि तिथे आता आदर्श आणि सुधासोबत आता आकांक्षासुद्धा आलेली असते. आता तिला सुद्धा हे सगळं काही बघून खूपच आनंद झालेला असतो. आता पूर्ण वर्तक फॅमिलीला सुद्धा सुधाचं असं वागणूक बघून खूपच आनंद झालेला असतो आणि ते सुद्धा खूपच आनंदी असतात. कारण की सुधाच्या चेहऱ्यावर त्यांना पूर्ण
पश्चाताप दिसत असतो आणि आता ते म्हणतात, की खरंच यांना मनामधून पश्चाताप झालेला आहे. त्यामुळे आता ते सार्थक आणि आनंदीला पुन्हा घरी जा यासाठी परमिशन देतात. आता मित्रांनो, आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल? आता सार्थक आणि आनंदी आता सुधाने आता घरी घेऊन आल्याच्यानंतर आता वृंदाच्या नाकावर टिचून आता आनंदी आता कशी सून म्हणून तिथे सुद्धा तिला ठेवणार आणि आनंदी आता तिथे कशी राहणार हे सुद्धा आता रंजकच असणार आहे. आता वृंदाच्या नाकावर टिचून आता सुधा आता आनंदीला आपल्या घरी सून म्हणून घेऊन येणार आहे. आता वृंदाचा आता चेहरा पाहण्यालायकच राहणार आहे. आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय-काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा. मन धागा धागा जोडते ना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.